नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यावरील प्रश्नावली बघणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्यासाठी पहिला प्रश्न येत आहे. नोंदविलेल्या मतांचा हिशोब कोणत्या फॉर्म मध्ये लिहिल्या जाते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स 1 फॉर्म नंबर 11C, ऑप्शन्स 2 फॉर्म नंबर 12C, ऑप्शन्स 3 फॉर्म नंबर 17C, ऑप्शन्स 4 फॉर्म नंबर 16. प्रत्येक प्रश्नासाठी 10 सेकंद वेळ मिळेल. आपला उत्तर आपण कमेंट मध्ये लिहून पाठवू शकता. आपला टाइम चालू होत आहे आता. आपला वेळ संपला आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 फॉर्म नंबर 17C. चला दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. आपल्यासमोर दुसरा प्रश्न घेऊन येत आहोत. मॉक पोल करताना कमीत कमी किती वोट टाकले जातात? आपल्यासमोर पर्याय येत आहे. पर्याय 1 20, पर्याय 2 30, पर्याय 3 40, पर्याय 4 50. आपली वेळ सुरू होत आहे आता. आपला वेळ संपला आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 50. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. आपल्यासमोर तिसरा प्रश्न घेऊन येत आहोत. मतदार नोंदवहीला काय म्हणतात? आपल्यासमोर पर्याय येत आहेत. पर्याय क्रमांक 1 नमुना 17, पर्याय क्रमांक 2 नमुना 17B, पर्याय क्रमांक 3 नमुना 17C, पर्याय क्रमांक 4 नमुना 17D. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नमुना 17. आपल्यासमोर चौथा प्रश्न येत आहे. अंध किंवा दिव्यांग व्यक्तीच्या सोबतीसाठी किती नंबरचा फॉर्म भरावा लागतो? 1 जोडपत्र 13, 2 जोडपत्र 18, 3 जोडपत्र 12, 4 जोडपत्र 11. आणि उत्तर आहे पर्याय 2 जोडपत्र 18. चाचणी मत करण्यापूर्वी नियम 49 ए अन्वये किती नंबरचा घोषणापत्र भरावा लागतो? 1 जोडपत्र 17, 2 जोडपत्र 18, 3 जोडपत्र 12, 4 जोडपत्र 11. आणि उत्तर आहे पर्याय 1 जोडपत्र 17. ए एस बी मतदार मतदान करायला आले तर त्यांनी किती नंबरचा घोषणापत्र भरावा लागतो? 1 जोडपत्र 17, 2 जोडपत्र 18, 3 जोडपत्र 14, 4 जोडपत्र 11. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जोडपत्र 14. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.